नमस्कार, मी शुभांगी. शुभाज ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता रक्षाबंधन तर येतोय, तर रक्षाबंधन स्पेशल अशी ही काजू कतलीची रेसिपी बघणार आहोत. सर्वांनाच खूप आवडणारी, तसेच सर्वात जास्त महाग असणारी ही काजू कतली आपण घरच्या घरी एकदम कमी साहित्यात आणि एकदम कमी वेळात एकदम स्वादिष्ट अशी ही बनवणार आहोत. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते देखील नक्की सांगा. एकदम मार्केटसारखी किंवा मार्केटपेक्षाही खूप स्वादिष्ट किंवा काही मिसळ न करता, भेसळ न करता अशी आपण ही काजू कतली बनवणार आहोत. नक्की ट्राय करून बघा. तर चला करूया सुरुवात काजू कतली बनवण्यासाठी. तर या ठिकाणी मी एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे. एका वाटीनं मी 2 वाटी इथं काजू घेतलेले आहेत. तर इथं फक्त काजू घेताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचे काजू घ्यायचे. तर 2 वाटी मी काजू घेतलेले आहेत. तर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. तर मिक्सरला लावताना एकसारखा मिक्सर आपल्याला चालवायचा नाही. तर बंद चालू, बंद चालू अशा पद्धतीनं त्याची जोपर्यंत पावडर होत नाही तोपर्यंत करून घ्यायचे. जर मिक्सर एकसारखा चालवला तर पूर्णपणे ती पावडर आहे साईडला चिटकून राहील किंवा त्याच्यामध्ये जे तेल असतं ते साईडला होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी जी असते ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी मिक्सर हा एकसारखा चालवायचा नाही. तो बंद चालू, बंद चालू अशा पद्धतीने चालवून याची पावडर बनवून घ्यायची. तर आता मी इथं एका चाळणीने पूर्णपणे ती चाळून घेणार आहे. म्हणजे जे काही मोठे-मोठे राहिले असतील काजूचे तुकडे वगैरे, तर ते एका साईडला होतील आणि ते पुन्हा एकदा आपण मिक्सरला लावून पावडर बनवून घेऊ. म्हणजे एकसारखी आपल्याला पावडर इथं भेटेल. पाहू शकता. तर इथं मी 2 वेळा चाळून घेतलेले आहे. तर पाहू शकता या ठिकाणी झालेली आहे आपली पावडर चाळून झालेली आहे पूर्णपणे. पूर्णपणे एकसारखी अशी झालेली आहे तयार. तर आता इथंच मी या ठिकाणी ज्या वाटीनं काजू घेतले होते त्याच वाटीनं मी साखर देखील 1 वाटी घेतलेली आहे. तसेच पाणी पाऊण वाटी घेतलेले आहे. आणि आता आपल्याला गॅस चालू करून याचं पूर्णपणे शुगर सिरप बनवून घ्यायचं किंवा साखर पाणी बनवून म्हणू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही. पूर्णपणे साखर विरघळली की लगेच त्याच्यामध्ये आपण ते काजूची पावडर जी होती ती टाकणार आहोत. तर हलकीशी इथं एक तारी पाक बनतोच. तर जास्तही पक्का बनवायचा नाही आपल्याला. पूर्णपणे साखर विरघळली, जवळ-जवळ 3 ते 4 मिनिटं लागतात पूर्णपणे साखर विरघळायला. तर विरघळली की मग त्याच्यामध्ये आपण काजूची जी पावडर बनवून घेतलेली आहे, ती मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरती करायची आहे. त्याच्यामध्ये काजू पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल होऊ द्यायच्या नाहीत आणि सतत हलवायचं आहे. म्हणजे काजूची या ठिकाणी म्हणजे पेस्टच बनते जवळ-जवळ, तर ती खाली चिपकू नये अशा पद्धतीनं सतत हलवत राहायचं आहे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित शुगर सिरप आणि काजूची पावडर एकसारखी मिक्स होईल आणि काजूची जी पावडर आहे ती व्यवस्थित भाजून देखील निघते. जशी ती भाजेल तर त्याचा सुगंध आहे तो घरात पूर्णपणे दरवळतो अशा पद्धतीनं. तर पाहू शकता मी इथं 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि पाहू शकता साईडून पॅन देखील सोडायला लागलेला आहे. तर या ठिकाणी आपली जवळ प्रोसेस होत आलेली आहे. जास्त वेळ देखील आपल्याला ओव्हर कुक म्हणतात ना, तसं जास्त वेळ शिजू द्यायचं नाही. जास्त शिजू दिलं तर मग तो पाक घट्ट होतो आणि मग आपली काजू कतली देखील कडक बनते. याच्यासाठी आपल्याला जास्त त्याला शिजवून घ्यायचं नाही. ते व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीनं. पाहू शकता साईडून देखील पूर्णपणे पकलेलं आहे. तर या ठिकाणी मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि हे जे पूर्णपणे मिक्सचर आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता हलकासा कलर चेंज होतो, त्याचा बदलतो. जास्तही बदलू द्यायचा नाही किंवा जास्तही शिजवून द्यायचं नाही. तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि एक प्लेट घेतलेली, त्या प्लेटला देखील मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ओतून घ्यायचं आहे. तर हे गरम असल्यामुळे थोडं पातळ वाटते. तर थंड झालं थोडं की त्याचं
ते घट्ट व्हायला सुरुवात होते. तर याला थोडं हलवून थोडंसं फॅनखाली 5 ते 7 मिनिटासाठी ठेवायचं. लगेच त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते घट्ट होते. तर पाहू शकता मी फक्त 7 मिनिटच ठेवलं होतं. तर एकदम घट्ट व्हायला लागलेलं आहे. फक्त जास्त थंड होऊ द्यायचं नाही. गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्याची पुढची प्रोसेस देखील करून घ्यायची याच्यासाठी. घट्ट तर झालंय पण गरम देखील आहे ते आणि गरम गरममध्येच आपल्याला ते आता एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटर पेपर जर नसेल तुमच्याकडे तर जाड जो प्लास्टिकचा कागद येतो तो देखील वापरला तरी चालेल. त्याला तूप लावून घ्यायचं थोडंसं. स्वच्छ धुवून घ्यायचं, व्यवस्थित पुसून मग त्याला तूप लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती केलं तरी खूप छान बनते. आणि त्याच्यावरतीच मी दुसरा देखील बटर पेपर ठेवून आता त्याला लाटून घेणार आहे. पाहू शकता. तर झालेलं आहे आपल्या इथं लाटून. तर याच्या शेपवरती वगैरे जाऊ नका. करून पहा आणि त्याची टेस्ट नक्की बघा आणि मग नक्की सांगा कशी बनते ती. तर इथं मी सिल्वर वर्क जे म्हणतात ते लावणार आहे. तर ते ऑप्शनल आहे. असेल तर लावा, नसेल तर काही हरकत नाही. आणि हे खूप इझिली म्हणजे मार्केटमध्ये कुठेही भेटतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे. म्हणजे सिल्वर वर्क वर्क लावल्यानंतर एकदम मार्केटसारखी फिलिंग येते किंवा मार्केटमधून आणल्यासारखं असं आणि दिसायला देखील खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्याच्यासाठी लावायचं आहे. आता आपण या व्यवस्थित कट करून घेणार आहोत. याला काजू कतलीचा शेप देऊन घेणार आहोत. पाहू शकता खूप छान सेट झालेले आहे. एकदम व्यवस्थित एकदम जशी पाहिजे आपल्याला त्या पद्धतीनं. बिलकुल चिकट बनत नाहीत किंवा बिलकुल कडकही जास्त बनत नाहीत. अशी आपली काजू कतली तयार होते. तर अशा पद्धतीनं मी इथं कट करून घेतलेले आहे पूर्णपणे. तर आता मी प्लेटमध्ये देखील काढणार आहे. पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी देखील आणि एकदम इझिली कट होतात. एकदम मऊसूत लुसलुशीत अशा म्हणतो ना अशा पद्धतीची काजू कतली तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ते देखील नक्की सांगा. नक्की बनवून बघा रक्षाबंधनसाठी. अशी काजू कतलीची रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते देखील नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तुम्ही नक्की करून बघा आणि नंतर मला त्याचा फीडबॅक द्या की कशी झाली तुमची देखील. खूप छान बनते. नक्की ट्राय करून बघा. पाहू शकता पूर्णपणे एकदम सॉफ्ट अशी बनलेली आहे आपली. एकदम इझिली तुटते. कडक असेल तर तुटली नसती व्यवस्थित किंवा अशी चिकट असेल तरी ती व्यवस्थित नाही तुटत. तर एकदम आपली योग्य प्रकारे तयार झालेली आहे आपली काजू कतली.
नक्की ट्राय करून बघा. थँक यू फॉर वॉचिंग.